तर आम्ही यात्रेच्या निमित्ताने आणि स्वामी आल्याच्या नंतर हा वटा स्वामीच्या पहिलेच तयार होता. इथे कोणीतरी वास्तव्याला असलेलं पाहिजे, त्यावेळेस हा वटा असेल आणि स्वामी आल्याच्या नंतर या वट्यावर पहिले बसले आणि दुसऱ्या दिवशी जो पुजारी आला बर तर त्याला तिथे स्वामी दिसले आणि तो होता रामाचा भक्त. स्वामींनी त्याला रामाच्या याच्यातच दर्शन दिलं. त्याला असं वाटलं की मी केलेलं कार्यफळ मुलाखत चालू आहे. जे काही इतक्या दिवसाची केलेली क्रिया ते आज माझा फळात आली. मला माझे परमेश्वर भेटले आणि त्याला स्थिती झाली. बरं. आणि स्थिती झाल्याच्या नंतर काही वेळेस त्याची स्थिती भंगली. भंगल्याच्या नंतर त्यांनी मग पहिले स्वामीची पूजा केली आणि नंतर स्वामीचा भोजनाचा हे केलं. बरं. आणि त्याच्यानंतर मग पुजारी तो अंदरच्या देवतेची पूजा करायसाठी गेला. बर. आणि नंतर त्या आणि तो जो उपहार होता तो उपहार होता देवतेचा. बर. स्वामी आल्याच्या नंतर तो उपहार झाला परमेश्वराचा. बरं बरं. स्वीकार केला परमेश्वराने. त्याच्यानंतर मग दररोज तो 2 उपहार आणत होता. एक स्वामीचा उपहार आणि एक देवतेचा उपहार. बरं. त्याच्यानंतर हे त्रेतायुगातलं हे आहे, हे रेवत राजाची नगरी आहे. बर. आणि रेवत राजाच्या मुलीचं नाव होतं रेवती. बरं. ही बलरामची पत्नी. बरं. ही बलरामच्या सासऱ्याचं गाव. ही दंडकारण्य, रंगाबन, सिंदरागिरी पर्वत आणि यालाच म्हणतात कामाख्या वन. बर. भीमाला जो घटोत्कच मुलगा झाला तो इथेच झाला. आणि स्वामी मग इथून विहरणासाठी मग बाहेरही जातो. अशी इतकी लीड आहे. सर्वज्ञ श्री परमपूजनीय तुलसीदादा आपले विचार मांडावेत. तुम्ही छान उत्तम अशा प्रकारे या ठिकाणी सेवा बाबा करतात. तरी अनेक प्रांतातून या ठिकाणी देववंदन करण्याकरता अनेक प्रांतातील लोक या ठिकाणी येतात. त्या लोकांची सेवा व मनोभावे स्थानाची सेवा बाबाजी या ठिकाणी करतात. तरी त्रिवार माझा बाबाजींना दंडवत. आपला परिचय द्या बाबाजी. बर. दंडवत. तुम्ही अहिल्यानगरमध्ये हो, अरण्यग्रामपासून 5 किलोमीटर अंतरावर. अरण्यग्राममध्ये विराट बाबा. हो, त्यांच्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आपला स्थानाजवळ. आपण गेलो